ओके, तर आपल्याला ओल्ड फॉर्ममध्ये ओके जी फॉर्म डिझॉल्व्ह होणार आहे त्या फॉर्ममध्ये आपल्या डिझॉल्युशनसाठी कोणते कोणते अकाउंट्स प्रिपेअर करायचे. तर रिअलायझेशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, न्यू फॉर्म अकाउंट अँड कॅश अँड बँक अकाउंट. दिस फोर अकाउंट वी विल प्रिपेअर फॉर क्लोजिंग द बुक्स ऑफ ओल्ड फॉर्म and cash and bank account will be tallied. Okay, if the cash or bank is not tally, at that time we will have made some mistake. We can recognize that we have made some mistake. Okay, तर ते आपल्याला कन्फर्म करायचं की आपला कॅश और बँक अकाउंट टॅली झालं पाहिजे. अँड ऑल द एंट्रीज वी शुड मेक इन सम वी शुड मेक. आपण त्या ज्या एंट्रीज आहेत त्या आपण काही सिक्वेन्सनुसार आपण फॉलो करून आपल्याला त्या करायच्या. तर आपण काल आपण 4 स्टेप आपण बघितलेल्या होत्या. त्यातल्या फर्स्ट स्टेप आपण ट्रान्सफर ऑफ एसेट्स टू रिअलायझेशन अकाउंट ॲट बुक व्हॅल्यू, जर्नल एंट्री, रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू सन्ड्री एसेट्स अकाउंट. ओके, नेक्स्ट स्टेप आहे आपली ट्रान्सफर ऑफ ऑल द लायबिलिटीज टू रिअलायझेशन अकाउंट. ओके, जर्नल एंट्री, सन्ड्री लायबिलिटीज अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. ओके, नेक्स्ट स्टेप आपण करणार ट्रान्सफर ऑफ रिझर्व अँड सरप्लस टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. ओके, जर्नल एंट्री, reserve and surplus account debit to partners capital account. Next step, transfer of accumulated losses to partners capital account. Okay, partners capital account debit to accumulated losses account. ओके, आणि हे ज्या सर्व गोष्टी आहेत त्या आपण प्रॉफिट ओल्ड रेशोमध्ये आपण डिस्ट्रीब्यूट करणार आहोत. हे जे रिझर्व आपल्या जे डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत कॅपिटल अकाउंटला, कारण पार्टनर असणार 2-3 पार्टनर असणार आहेत, तर 2-3 पार्टनरला डिस्ट्रीब्यूट करताना आपल्या त्या ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये आपल्याला ते डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत. ओके, प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट आपल्याला करायचे आहेत. ओके, ह्या 4 स्टेप झाल्यानंतर तुम्ही कधी ह्या 4 स्टेप केल्या ना, तर आपली बॅलन्स शीट आपली नील झालेली असेल, म्हणजे बॅलन्स शीटमध्ये कुठलीही गोष्ट होणार नाही. ओके, ते एक गोष्ट आपल्याला कन्फर्म करायची. या 4 स्टेप झाल्यानंतर आपल्याला कन्फर्म करायची आपल्या बॅलन्स शीटमध्ये कुठली गोष्ट राहिलेली आहे का. म्हणजे समजा कधी कॅश रिलेटेड कुठली ऍडजस्टमेंट असेल तर कॅश अकाउंट आपल्याला प्रिपेअर करायचं, ते आपण रिअलायझेशन अकाउंटला आपण ट्रान्सफर करणार नाही. कधी इंटरनल लायबिलिटीज असतील, म्हणजे पार्टनर्स लोन असेल तर पार्टनर्स लोनचे आपण अकाउंट आपण प्रिपेअर करणार आणि त्या अकाउंटला आपण त्याचा ओपनिंग बॅलन्स आपण ट्रान्सफर करून घेणार आहोत. ओके, त्यामुळे ह्या ज्या 4 स्टेप झाल्या आपल्या, ऍसेट ट्रान्सफर, लायबिलिटी ट्रान्सफर, रिझर्व अँड सरप्लस ट्रान्सफर, अक्युमुलेटेड लॉसेस ट्रान्सफर, त्याच्यानंतर आपली बॅलन्स शीट आपल्या नील झालेली असेल ते आपल्याला कन्फर्म करायचं. ओके, तर बॅलन्स शीट नील झालेली असेल त्याच्यानंतर आपल्याला एंट्री आपल्याला करायची. त्याच्यानंतर आपल्याला 5वी स्टेप आपल्याला करायचे रेकॉर्डिंग ऑफ परचेस कन्सिडरेशन, किंवा त्याला बोलतात पीसी ड्यू, एंट्री फॉर पीसी ड्यू. ओके, तर त्याची एंट्री आपल्याला करायची न्यू फॉर्म अकाउंट डेबिट, म्हणजे जी न्यू फॉर्म असणार तिचं नाव इथे असं येणार आहे, म्हणजे ए बी लिमिटेड, तर ए बी लिमिटेड अकाउंट. ओके, तर त्या कंपनीचं नाव इथे येणार आहे न्यू फॉर्म अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. आणि ह्या अमाऊंट, ह्या जे एंट्रीला आपली जी अमाऊंट असणार आहे ती म्हणजे परचेस कन्सिडरेशन जी आपण फाइंड आउट करणार आहोत, त्या परचेस कन्सिडरेशनची जी अमाऊंट असणार आहे ती अमाऊंट ह्या एंट्रीला असणार आहे. ओके, आधीच्या एंट्रीमध्ये ह्या ज्या सर्व अमाऊंट आहेत त्या बॅलन्स शीटमध्ये ज्या अमाऊंट असतील त्या आपण यूज केल्या. ओके, पण ह्या एंट्रीला आपल्याला अमाऊंट आपल्याला यूज करायची, जी परचेस कन्सिडरेशन आपण जे फाइंड आउट करणार त्या परचेस कन्सिडरेशनची जी अमाऊंट असणार आहे ती अमाऊंट आपल्याला ह्या एंट्रीला आपल्याला मेन्शन करायची. जर्नल एंट्री काय, न्यू फॉर्म अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. आपण अमाऊंट आपण म्हणजे आपण त्या न्यू कंपनीला आपण डेटर्स आपण क्रिएट करतो, म्हणजे डेटर्स क्रिएट करायसारखं आपण तिला डेबिट करते, म्हणजे तिच्या इथून अमाऊंट आपल्याला रिसिवेबल आहे. ओके, आता पीसीड्यू ची एंट्री झाली, म्हणजे स्टेप 5 आपण केली का. त्याच्यानंतर आपल्याला करायचं आहे ऍसेट सोल्डच्या एंट्री करायची. म्हणजे समजा कधी ओल्ड फॉर्मच्या ज्या काही ऍसेट्स आहेत त्या कधी न्यू फॉर्मनी कधी टेकन ओव्हर केलेल्या नसतील, तर त्या ऍसेट ओल्ड फॉर्म सोल्ड करणार आहे. ओके, तर त्या एंट्री आता इथे होतील. ओके, तर ऍसेट सोल्डची एंट्री, आता बघा इथे ऍसेट सोल्डची एंट्री आपण नॉर्मल सिच्युएशन मध्ये आपण ऍसेट सोल्डची एंट्री काय करू, ऍसेट्स अकाउंट डेबिट टू कॅश बँक अकाउंट. ओके, ऍसेट सोल्ड आपण काय एंट्री आपण करू, ही एंट्री ऍसेट सोल्डची आपण एंट्री काय करू, कॅश बँक अकाउंट डेबिट टू ऍसेट्स अकाउंट. आपण आपण एंट्री आपण करणार कॅश बँक अकाउंट, कारण आपल्या कॅश बँक आपल्याला रिसिव्ह होईल आणि आपण ऍसेट्स आपण सोल्ड करणार, त्यामुळे ऍसेट्स आपल्या इथून जाणार आहे म्हणून ऍसेटला आपण क्रेडिट करणार आहोत. पण आता तुम्ही इथे कधी जर्नल एंट्री बघितलं, तुम्हाला जर्नल एंट्री काय दिसते, कॅश बँक अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट अशी जर्नल एंट्री दिसते. तर रिअलायझेशन अकाउंट का दिसते तुम्हाला, कारण की तुम्ही सर्व ऍसेट्स अँड लायबिलिटीज तुम्ही रिअलायझेशन अकाउंटला ट्रान्सफर केल्यात, त्यामुळे ऍसेट्स अँड लायबिलिटीमध्ये आता बॅलन्सच नाहीये. त्यामुळे आता तुम्ही ह्या पुढच्या ज्या एंट्री करताना, म्हणजे ज्या पहिल्या 4 एंट्री झाल्यानंतर त्याच्या पुढच्या ज्या एंट्री करताना तुम्हाला कुठल्याही ऍसेटला डेबिट करायचं नाही किंवा क्रेडिट करायचं नाही, तर किंवा लायबिलिटी डेबिट किंवा क्रेडिट करायचं नाही, कारण सर्व लायबिलिटी आणि सर्व ऍसेट तुम्ही ट्रान्सफर केलेले आहेत रिअलायझेशन अकाउंटला. त्यामुळे तुम्हाला सर्व एंट्री आता रिअलायझेशन अकाउंट थ्रूच करायची आहेत. म्हणून जर्नल एंट्री झाली कॅश बँक अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. ओके, नेक्स्ट स्टेप मेन्शन करायची आपल्याला, समजा कधी ऍसेट सोल्ड असतील तर एंट्री होईल, नसेल तर नाही होणार एंट्री. नेक्स्ट ऍसेट टेकन ओव्हर, समजा ऍसेट सोल्ड नाहीयेत पण ऍसेट एखाद्या ओल्ड पार्टनरने कधी टेकन ओव्हर केली, जी न्यू फॉर्मनी जी ऍसेट टेकन ओव्हर केलेली नाहीये ती ऍसेट कधी ओल्ड फॉर्मच्या पार्टनरने कधी टेकन ओव्हर केली, तर ही एंट्री होईल.
ओके. ऍसेट टेकन ओव्हरची एंट्री काय होईल, तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. आता ऍसेटला इथे क्रेडिट झाला असं बघा, इथे कॅशर बँकला आता डेबिट होणार नाहीये कारण की कॅश रिसिव्ह होत नाहीये, तर ती ऍसेट पार्टनरने टेकन ओव्हर केले म्हणून पार्टनर्स कॅपिटलला आपण डेबिट देणार आहोत. ओके. आणि रिअलायझेशन अकाउंट क्रेडिट होणार आहे. ओके. रिअलायझेशन अकाउंट क्रेडिट काय होणार आहे, कारण की ऍसेट आपण सोल्ड करतो पण ऍसेट्स मध्ये बॅलन्स नाहीये, तर आपण कुठे ट्रान्सफर केलेला आहे, तो रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिट साईडला सर्व ऍसेट ट्रान्सफर केलेला आहे. त्यामुळे इथे आपण रिअलायझेशन अकाउंटला आपण क्रेडिट करतोय. नॉर्मल केसमध्ये कधी एंट्री झाली असते ऍसेट टेकन ओव्हरची, तर एंट्री काय झाली असते, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू ऍसेट्स अकाउंट. पण इथे आपण काय करणार आहोत, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. ओके. ती एक गोष्ट समजून घ्या. जसं ऍसेट सोल्ड झाल्या, ऍसेट टेकन ओव्हर झाल्या, तसंच सेम लायबिलिटीची सुद्धा एंट्री होते. म्हणजे लायबिलिटी पेडची एंट्री होईल. ज्या लायबिलिटीज न्यू फर्मने टेकन ओव्हर केलेल्या नसतील, दॅट लायबिलिटी वी विल हॅव टू सोल्ड, सॉरी वी विल हॅव टू पे. ओके. दॅट ओल्ड फर्म विल पे दॅट लायबिलिटीज, दोज लायबिलिटी विच न्यू फर्म हॅज नॉट टेकन ओव्हर. ओके. तर जर्नल एंट्री होणार आहे सेम जर्नल एंट्री. लायबिलिटी सोल्डची एंट्री काय होते, लायबिलिटी अकाउंट डेबिट टू कॅशर बँक अकाउंट. ओके. पण करंट सिच्युएशन मध्ये लायबिलिटी आपण रिअलायझेशनला ट्रान्सफर केल्यात म्हणून रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू कॅशर बँक अकाउंट. ओके. नेक्स्ट लायबिलिटी टेकन ओव्हरची सुद्धा एंट्री. नॉर्मल केसमध्ये एंट्री झाली असती, लायबिलिटी अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट अशी एंट्री झाली असती. पण करंट सिच्युएशन मध्ये काय एंट्री होणार आपली, रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. पार्टनर्सनी ती लायबिलिटी टेकन ओव्हर केलेली आहे, म्हणजे पार्टनर्सची लायबिलिटी पे करणार आहे, त्यामुळे पार्टनर्स कॅपिटल आपल्याला तेवढ्याने इन्क्रीज करायचं म्हणून पार्टनर्स कॅपिटल इथे क्रेडिट करणार. इथे ऍसेट टेकन ओव्हर केलेले त्यामुळे पार्टनर्स कॅपिटल आपण डेबिट करणार आहोत, म्हणजे पार्टनर्स कॅपिटल आपण तेवढ्याने आपण डिक्रीज केलेलं आहे. ओके. अशा पद्धतीने आपल्या जर्नल एंट्री होतील. ऍसेट बघा, पहिल्यांदा फर्स्ट स्टेप आपल्या कुठल्या कुठल्या, ऍसेट ट्रान्सफर टू रिअलायझेशन अकाउंट. सेकंड स्टेप लायबिलिटी ट्रान्सफर टू रिअलायझेशन अकाउंट. थर्ड स्टेप रिझर्व अँड सरप्लस ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. नेक्स्ट स्टेप accumulated losses transfer to partners capital account. Next step recording of PC किंवा PC due. Next step asset sold. Next asset taken over by partner. Next liability sold, sorry liability paid. Next liability taken over by partner. ओके. आता या एंट्री झाल्यानंतर नंतर आपल्याला ट्रान्झॅक्शन करायचं आहे. प्रॉब्लेम मध्ये कधी रिअलायझेशन एक्सपेन्सेस कधी दिलेले असतील, रिअलायझेशन एक्सपेन्सेस, तर आपल्याला ते पेडची एंट्री करायची आहे. पण आता इथे एक्सपेन्सेसला आपण डेबिट करणार नाही आहोत, कारण की इथे आता आपण आपलं जे बिझनेस आहे ते आपण क्लोज डाऊन करतोय, त्यामुळे आपण एक्सपेन्सेसला इथे डेबिट करणार नाही आहोत. आपण कुठले नवीन एक्सपेन्सेस आपण क्रिएट करणार नाही आहोत. आपण काय करणार आहोत, रिअलायझेशन अकाउंटलाच आपण डेबिट देणार आहोत. ओके. रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू कॅशर बँक अकाउंट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. म्हणजे कधी कॅश थ्रू कधी पेमेंट झालं तर कॅशर बँक किंवा पार्टनरनी ती अमाऊंट पेड करणं कधी ॲश्युअर केलं तर पार्टनर्स कॅपिटलला क्रेडिट होईल. ओके. पेड बाय पार्टनर म्हणजे पार्टनरने कधी ती अमाऊंट कधी पेड केली तर पार्टनर्स कॅपिटलला क्रेडिट होईल. ओके. आणि कधी फर्मनी कधी कॅशमध्ये कधी पे केली तर कॅश अकाउंटला क्रेडिट होईल. ओके. रिअलायझेशन एक्सपेन्सेस पेड. ओके. आता ह्या ज्या एंट्री आहेत ना, ह्या ऍक्च्युली खूप रेअरली विचारली जातात. ऍक्च्युली कधी एखादी ऍसेट कधी क्रेडिटर्सनी कधी टेकन ओव्हर कधी केली लायबिलिटी सेटलमेंट करण्यासाठी, तर त्याची एंट्रीज होणार नाहीये, कारण की आपण सर्व ऍसेट्स आणि लायबिलिटीज आहेत त्या रिअलायझेशन अकाउंटला आपण ट्रान्सफर केलेल्या आहेत. त्यामुळे ऍसेट्स आणि लायबिलिटी एक ऑटोमॅटिकली सेट ऑफ होऊन जातील. आपण एंट्री काय करणार होतो, ऍसेट सोल्डची रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू कॅशर बँक. ओके. आणि क्रेडिटर्स पेडची एंट्री आपण काय करणार होतो, कॅशर बँक अकाउंट डेबिट टू सॉरी क्रेडिटर्स अकाउंट डेबिट टू सॉरी रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू कॅशर बँक अकाउंट. म्हणजे कॅशर बँकला डेबिट होणार होतं, क्रेडिट होणार होतं, ते सेट ऑफ होणार होते. ओके. त्यामुळे ती एंट्री ऍक्च्युली आपल्याला करण्याची गरजच लागत नाही, कारण की ते ऑटोमॅटिकली सेट ऑफ होते ती एंट्री. कधी तुम्ही दोन्ही एंट्री कधी जरी केल्या तरी सुद्धा ती सेट ऑफ झालेली दिसेल एंट्री. ओके. नेक्स्ट आहे, आता तुमचे आता एवढे सर्व ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर तुम्हाला आता अकाउंट्स आता क्लोज करायचे. ओके. तुमचा आता पूर्ण आता ऍक्च्युली प्रॉब्लेम आपला कम्प्लीट झालेला आहे. आता आपल्याला अकाउंट्स आपल्याला क्लोज करायचे. आता अकाउंट क्लोज करताना फॉर ट्रान्सफर ऑफ प्रॉफिट ऑन रिअलायझेशन, म्हणजे रिअलायझेशन अकाउंट पहिल्यांदा आपल्याला क्लोज करायचे. त्याचा कधी क्रेडिट बॅलन्स आला तर जर्नल एंट्री होईल रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. क्रेडिट बॅलन्स आला म्हणजे क्रेडिट साईडची टोटल जास्त आलेली आहे, आणि डेबिट साईडला आपण मेन्शन करणार आहोत टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. आणि जो प्रॉफिट आलेला तो आपल्याला ओल्ड रेशोमध्ये PSR मध्ये ओल्ड रेशोमध्ये आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचा आहे पार्टनर्स कॅपिटलला. ओके. म्हणजे पार्टनर्सला ओल्ड रेशोमध्ये तो डिस्ट्रीब्यूट करायचा जो रिअलायझेशन जो प्रॉफिट आलेला आहे तो. आणि जेव्हा लॉस येतो ह्या दोघांपैकी एकच एंट्री होणार, आयदर प्रॉफिट होईल और लॉस होईल. ओके. तर प्रॉफिट झाला तर ही एंट्री होईल, लॉस झाला तर त्याच्या रिव्हर्स एंट्री पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. ओके. नंतर तो पार्टनर्स कॅपिटलचा जो बॅलन्स असणार आहे तो आपल्याला ट्रान्सफर करायचा न्यू फॉर्म अकाउंटला आपल्याला ट्रान्सफर करायचा आहे. जी बॅलन्सिंग अमाऊंट येईल पार्टनर्स कॅपिटलची ती आपल्याला न्यू फॉर्म अकाउंटला आपल्याला ट्रान्सफर करायचं आहे. ओके.
आणि न्यू फॉर्मला ट्रान्सफर करण्याची एंट्री म्हणजे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आपल्याला क्लोज करायचं. बॅलन्सिंग अमाऊंट नॉर्मली अशीच येणार आहे, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू न्यू फॉर्म अकाउंट. ओके, न्यू फॉर्म अकाउंटच्या त्या क्रेडिट साईडला ट्रान्सफर होईल आणि न्यू फॉर्म अकाउंट आपला सेट ऑफ होऊन जाईल, टॅली होऊन जाईल. कारण इथे तुम्ही न्यू फॉर्मला इथे पीसीचीच अमाऊंट असेल ना, तेवढीच अमाऊंट इथे सुद्धा फाइंड आउट होईल. म्हणजे जेवढी तुम्ही पीसीची अमाऊंट इथे मेन्शन केलेली असते डेबिट साईडला न्यू फॉर्मच्या, ओके, तेवढीच अमाऊंट इथे क्रेडिट साईडला मेन्शन होईल. म्हणजे पार्टनरचा जो कॅपिटलचा तुम्ही बॅलन्स जो फाइंड आउट करणार आहात ना, तो प्रॉपर तेवढाच अमाऊंट फाइंड आउट होईल. ओके, आणि आता जो कॅपिटलचा जो बॅलन्स जो न्यू फॉर्म अकाउंट आपला टॅली होणार आहे आणि फायनली जे आपले जे फायनल सेटलमेंट असते त्याची जर्नल एंट्री होते, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅशर बँक अकाउंट. ओके, तर इथे आपलं ही जी तुम्ही बॅलन्सिंग अमाऊंट तुम्ही ट्रान्सफर केली ना, तर तुमची ऍक्च्युली कॅशर बँक अकाउंट सुद्धा टॅली होईल आणि न्यू फॉर्म अकाउंट सुद्धा तुमचा टॅली होणार आहे. ओके, तर अशा पद्धतीने ऍक्च्युली जर्नल एंट्रीज आहेत हे ओल्ड फॉर्मचे अकाउंट्स क्लोज करण्याच्या. थोडंसं मी स्पीडमध्ये घेतलेलं आहे, पण तुमच्या इथे रेकॉर्डिंग अवेलेबल आहे, तर तुम्ही पुन्हा एकदा बघू शकता ऍक्च्युली ते सर्व जर्नल एंट्री. ओके, सर्व जर्नल एंट्री नोट डाऊन करून घ्या. ज्या मी सिक्वेन्सने सांगितलेल्या त्या सिक्वेन्सने त्या नोट डाऊन करून घ्या. ओके, म्हणजे तुम्हाला ते रिव्हिजन करायला थोडंसं इझी जाईल. ओके, स्टेप्स पुन्हा एकदा सांगते बघा. ट्रान्सफर ऑफ एसेट टू रिअलायझेशन अकाउंट ॲट बुक व्हॅल्यू. जर्नल एंट्री realization account debit to sundry assets account. Second step, transfer of liabilities to realization account at book value. Journal entry liabilities account debit to realization account. इथे liabilities ट्रान्सफर होताना एक्सक्लुडिंग कॅपिटल अँड रिझर्व अँड सरप्लस, आणि ऍसेट सुद्धा ट्रान्सफर होताना एक्सक्लुडिंग अक्युमुलेटेड लॉसेस. ओके, नेक्स्ट स्टेप आहे ट्रान्सफर ऑफ रिझर्व अँड सरप्लस टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. जर्नल एंट्री रिझर्व अँड सरप्लस अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. ओके, नेक्स्ट ट्रान्सफर ऑफ accumulated losses to partners capital account. जर्नल एंट्री होणार आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू अक्युमुलेटेड लॉसेस अकाउंट. नेक्स्ट आपल्या ह्या चारही स्टेप झाल्यानंतर आपल्या अकाउंट बॅलन्स शीट आपले नील होणार आहे, बॅलन्स शीट मध्ये काहीच होणार नाहीये. नेक्स्ट आपली स्टेप होणार आहे रेकॉर्डिंग ऑफ पीसी किंवा त्याला पीसीडीयू बोलतात. जर्नल एंट्री न्यू फॉर्म अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. ओके, नेक्स्ट आपल्याला जर्नल एंट्री करायची ऍसेट टेकन ओव्हर, ऍसेट सोल्ड, ऍसेट टेकन ओव्हर. नेक्स्ट एंट्री लायबिलिटी पेड, लायबिलिटी टेकन ओव्हर. नेक्स्ट रिअलायझेशन एक्सपेन्सेस पेड आपले एंट्री करायचे. नेक्स्ट आपले अकाउंट्स आता आपले कंप्लीट झालेले आहेत, आपले सर्व ट्रान्झॅक्शन आपले कंप्लीट झालेले आहेत. आता आपण रिअलायझेशन अकाउंट आपण क्लोज करणार, त्याचा प्रॉफिट असेल तर ही जर्नल एंट्री, लॉस असेल तर ही जर्नल एंट्री. ओके, अशा पद्धतीने जर्नल एंट्री ट्रान्सफर होईल. नेक्स्ट पार्टनर्स कॅपिटलचा जो बॅलन्स आहे तो न्यू फॉर्मला आपल्याला ट्रान्सफर करायचा आहे. ओके, आणि फायनल सेटलमेंटची एक एंट्री करायची आपली. इथे कॅशर बँक अकाउंट सुद्धा टॅली होईल, न्यू फॉर्म अकाउंट सुद्धा टॅली होईल. ओके, ऑटोमॅटिकली ते टॅली होतील. हे झाले ओल्ड फॉर्म मधल्या एंट्री. Okay, now we will see the entries in the books of the new form. Okay, actually there are very few entries which we need to enter in the books of new form. 3 to 4 entries only. Okay, आता त्यातली फर्स्ट एंट्री. ओके, ऍक्च्युली अजून एका प्रकारे सुद्धा केलं जातं. पहिल्यांदा बिझनेस परचेसची एंट्री केली जाते, म्हणजे बिझनेस परचेस अकाउंट डेबिट टू लिक्विडेटर्स ऑफ सो अँड सो. पण ती आपण इथे दिलेली नाही, ते नाही केली तरी सुद्धा होते ऍक्च्युली, कारण की तीच एंट्री आपली सेट ऑफ होऊन जाते थर्ड एंट्री मध्ये. त्यामुळे ती एंट्री नाही केली तरी सुद्धा होते ऍक्च्युली. ओके, आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, ही जी एंट्री करतो ना याची बॅलन्सिंग अमाऊंट येते. कधी बॅलन्सिंग अमाऊंट येते? कधी तुम्ही लमसम मेथडने कधी प्रॉब्लेम कधी सॉल्व पीसी कधी फाइंड आउट केला असेल तर. पण कधी तुम्ही पीसी कधी नेट एसेट मेथड नुसार कधी सॉल्व्ह केला असेल, म्हणजे पीसी कधी नेट एसेट मेथड यूज करून कधी फाइंड आउट केला असेल, तर इथे बॅलन्सिंग अमाऊंट येणार नाही. ओके, कधी पीसी कधी तुम्ही लमसम मेथडने कधी फाइंड आउट केलेला आहे तर ही बॅलन्सिंग अमाऊंट येईल. कधी कॅपिटल रिझर्व बॅलन्सिंग अमाऊंट येईल आणि कधी गुडविल बॅलन्सिंग अमाऊंट येईल. ते डिपेंड करतं, ते जर्नल एंट्री केल्यानंतर आपल्याला समजतं तिथे बॅलन्सिंग अमाऊंट आहे की नाही. पण कधी नेट एसेट मेथड नुसार कधी पीसी कधी फाइंड आउट केलेला असेल तर बॅलन्सिंग अमाऊंट येणार नाही. तर एक काम करते, आपली पहिली एंट्री सुद्धा लिहून घेऊया ऍक्च्युली. जर्नल एंट्री फर्स्ट लिहून घ्या, बिझनेस परचेस. फर्स्ट एंट्री बिझनेस परचेस. ओके, जर्नल एंट्री मेन्शन करा, बिझनेस परचेस अकाउंट डेबिट टू लिक्विडेटर्स ऑफ ओल्ड फॉर्म. फर्स्ट एंट्री बिझनेस परचेस, परचेस ऑफ बिझनेस.
जर्नल एंट्री मेन्शन करा, बिझनेस परचेस अकाउंट डेबिट टू लिक्विडेटर्स ऑफ ओल्ड फर्म, म्हणजे दोघांची सुद्धा सेपरेट सेपरेट जर्नल एंट्री करायची, कारण दोन कधी फर्म असतील तर. ओके, आणि त्या दोन्ही जर्नल एंट्रीला अमाऊंट असणार आहे, पीसीची अमाऊंट असणार आहे, जी परचेस कन्सिडरेशनची जी अमाऊंट असणार आहे ती अमाऊंट असणार आहे. ओके, आता सेकंड जर्नल एंट्री आपल्याला करायची आहे. ही सेकंड जर्नल एंट्री आपली ही होणार आहे. ओके, सेकंड जर्नल एंट्री आपली येणार आहे. कॅपिटल रिझर्व मेन्शन करू नका. ऍक्च्युली आपल्याला मोस्टली जो प्रॉब्लेम्स असतात ते नेट एसेट मेथडचेच असतात, पण कधी नेट एसेट मेथड नसेल तर इथे बॅलन्सिंग अमाऊंट येऊ शकते. ओके, म्हणजे बॅलन्सिंग अमाऊंट म्हणजे कधी क्रेडिटची टोटल कधी कमी झाली तर आपल्याला कॅपिटल रिझर्व मेन्शन करायचं, आणि डेबिटची टोटल कधी कमी झाली तर गुडविल मेन्शन करायचं. ओके, तर ती एक गोष्ट लक्षात ठेवा. जर्नल एंट्री काय होते, ऍसेट्स अँड लायबिलिटी टेकन ओव्हरची, सन्ड्री ऍसेट्स अकाउंट डेबिट टू सन्ड्री लायबिलिटीज अकाउंट अँड टू कॅपिटल अकाउंट. ओके, तर ही जी कॅपिटल अकाउंटचे जे आपण करणार आहोत ना, तर कॅपिटल अकाउंट ट्रान्सफर करताना एक गोष्ट लक्षात घ्या, जी तुम्ही इथे जी कॅपिटल अकाउंटला जो बॅलन्स तुम्ही ट्रान्सफर केलेला आहे, हा जो बॅलन्स न्यू फॉर्म मधून त्या कॅपिटल अकाउंटला जो कॅपिटल मधून बॅलन्स जो न्यू फॉर्मला जो ट्रान्सफर केलेला आहे, तोच बॅलन्स आपल्याला इथे मेन्शन करायचा आहे, कॅपिटलचा बॅलन्स. ओके, इथे कॅपिटल अकाउंट जो मेन्शन केलेलं आहे क्रेडिट, ते कॅपिटल अकाउंट कुठला मेन्शन होणार आहे, तर जे ओल्ड फॉर्म मधून न्यू फॉर्मला जे कॅपिटल बॅलन्स जो ट्रान्सफर झाला तो आपल्याला मेन्शन करायचा आहे. त्यामुळे आपण हा जो कॅपिटलचा बॅलन्स आपण कुठून नोट डाऊन करायचा, तर जे आपण न्यू फॉर्म अकाउंट जे प्रिपेअर केलेलं आहे त्यामधून जो कॅपिटलचा बॅलन्स ओल्ड फॉर्म मधून न्यू फॉर्म मध्ये ट्रान्सफर झाला तो बॅलन्स इथे मेन्शन करायचा आहे. ओके, याला अमाऊंट येणार आहे, आणि ह्या ऍसेट्सला अमाऊंट आणि लायबिलिटीजला अमाऊंट जी अग्रीड व्हॅल्यू आहे त्या मेन्शन होणार आहेत, म्हणजे ज्या पीसी मध्ये ज्या व्हॅल्यू मेन्शन केल्या आहेत ना त्या व्हॅल्यू इथे मेन्शन होणार आहेत. ओके, तर ती एक गोष्ट लक्षात ठेवा. ऍसेट्स मेन्शन करताना जे अग्रीड व्हॅल्यू आहे, जे पीसी मध्ये ज्या व्हॅल्यू मेन्शन केल्या त्या मेन्शन होतील, म्हणजे ऍडजस्टमेंट मधल्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या मेन्शन होतील. लायबिलिटीच्या व्हॅल्यू सुद्धा त्याच मेन्शन होतील, ऍडजस्टमेंट मधल्या किंवा पीसी मधल्या. आणि जे कॅपिटलचा बॅलन्स आहे तो, हा जो ही जी एंट्री तुम्ही केलेली आहे ओल्ड फॉर्म मध्ये, त्या एंट्रीमध्ये जी अमाऊंट तुम्ही ट्रान्सफर केलेली आहे पार्टनर्स कॅपिटल मधून, जी न्यू फॉर्मला जी अमाऊंट ट्रान्सफर केली आहे ती अमाऊंट इथे पार्टनर्स कॅपिटलला इथे मेन्शन होईल. ओके, आणि हे जे गुडविल आणि कॅपिटल रिझर्व आहे ते कधी येईल, कधी तुमचा लमसम मेथडचा कधी पीसी असेल तरच गुडविल किंवा कॅपिटल रिझर्व बॅलन्सिंग अमाऊंट येईल. अदरवाईज तुमची जर्नल एंट्री अशा पद्धतीने होईल. ओके, तिथे कुठलाही बॅलन्सिंग अमाऊंट येणार नाहीये, ती टॅली होणार आहे. सन्ट्री ऍसेट्स अकाउंट डेबिट टू सन्ट्री लायबिलिटीज अकाउंट आणि टू कॅपिटल अकाउंट, तर इथे तुमची एंट्री टॅली होणार आहे. ओके, आता नेक्स्ट आहे एंट्री तुम्हाला करायची आहे. ओके, ते पेमेंटची एंट्री नाहीये. समजा कधी गुडविल रिटर्न ऑफ कधी प्रोव्हाइड केलेला असेल कधी प्रॉब्लेम मध्ये, तर तुम्हाला ही जर्नल एंट्री करायची आहे. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट, आणि इथे गुडविल डिस्ट्रीब्यूट करताना तुम्हाला न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये तो डिस्ट्रीब्यूट करायचा आहे, कारण न्यू फॉर्म मध्ये एंट्री करता तर सर्व ठिकाणी न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो येणार आहे. ओके, आणि न्यू फॉर्म मध्ये एंट्री करताना प्रत्येक वेळेस ऍग्रीड व्हॅल्यूज येणार आहेत, बुक व्हॅल्यू कुठे मेन्शन करणार नाही आहात तुम्ही. ओके, तुम्हाला ऍग्रीड व्हॅल्यूजच यूज करायचे न्यू फॉर्म मध्ये, कारण न्यू फॉर्म मध्ये ओल्ड फॉर्मचा काही संबंध नाहीये. ज्या तुमच्या ऍग्रीड व्हॅल्यू आहेत, ज्या ऍग्रीड व्हॅल्यूला तुम्ही न्यू फॉर्मने ते ऍसेट अँड लायबिलिटी टेकन ओव्हर करायला रेडी झालेल्या आहेत त्याच व्हॅल्यू इथे मेन्शन होतील. ओके, नेक्स्ट जर्नल एंट्री इथे मेन्शन होऊ शकते, कधी इंटरफॉर्म ओनिंग कधी प्रॉब्लेम मध्ये दिलेले असतील तर ते इलिमिनेट करण्यासाठी आपल्याला एंट्री करायचे. म्हणजे डेटर्स आहेत आणि क्रेडिटर्स आहेत दोन्ही कंपनीचे, तर डेटर्स जेव्हा डेबिट करतो तेव्हा डेटरची व्हॅल्यू इन्क्रीज होते, ते आपल्याला इलिमिनेट करायचे, म्हणजे ते सेट ऑफ करायचे, म्हणजे ते रिमूव्ह करायचे आता. ओके, तर आपल्याला काय करायचं, डेटर्सला क्रेडिट करावं लागेल. क्रेडिटर जेव्हा तुम्ही क्रेडिट करता तेव्हा व्हॅल्यू इन्क्रीज होते, आता ते रिमूव्ह करायचे किंवा ते डिक्रीज करायचे, म्हणून क्रेडिटर्स आपल्याला डेबिट करायचे, म्हणून जर्नल एंट्री होते सन्ट्री क्रेडिटर्स अकाउंट डेबिट टू सन्ट्री डेटर्स अकाउंट. ओके, लोन्स असतील तर दोन्ही कंपनीने कधी एकमेकाला कधी लोन्स दिलेला असेल तर लोन अकाउंट डेबिट टू लोन अकाउंट. ओके, म्हणजे ज्या कंपनीने लोन ज्यांचं घेतलेला, ज्या कंपनी लोन घेतलेला आहे त्या कंपनीच्या लोनला आपण डेबिट देणार आहोत, आणि ज्या कंपनीने लोन दिलेलं त्याला क्रेडिट करणार आहोत. ओके, अशा पद्धतीने आपल्याला करायचं एंट्री. इंटरफॉर्म ओनिंग असतील ते आपल्याला इलिमिनेट करण्यासाठी. बघा इथे एक सिंपल एक्झाम्पल दिलेलं आहे. बिफोर अमलगमेशन वन फर्म माइट हॅव सोल्ड गुड्स टू अनदर फर्म which may have remain unpaid. Example, A sold goods worth rupees 25,000 on credit to B. म्हणजे A आणि B ला गुड्स सोल्ड केलेले 25,000 चे. आता अमलगमेशन झाल्यानंतर त्या दोन्ही कंपनी एकत्र झालेल्या आहेत, तर दोन्ही कंपनी एकत्र झाल्यानंतर स्वतःच्या कंपनीला स्वतः आपण पेमेंट करणार आहोत का, तर नाही. त्यामुळे आपल्याला ए च्या जे असणारे डेटर्स त्याच्यामध्ये 25,000 रुपीज बी ला पेमेंटचे असणार आहेत. ओके, आणि जे बी चे जे क्रेडिटर्स असणार आहे त्याच्यामध्ये 25,000 ए ला पेमेंट करायचं असणार आहे, त्यामुळे ते दोन्ही इलिमिनेट करायला लागतील. म्हणून इलिमिनेट करण्यासाठी आपल्याला क्रेडिटर्स रिड्यूस करायचे, त्यामुळे क्रेडिटर्सला डेबिट
डेटर सुद्धा रिड्यूस करायच्यात म्हणून डेटर्सला क्रेडिट. तेवढीच अमाऊंट, जेवढ्या अमाऊंटचे कंबाईन आहे तेवढे, म्हणजे 25,000चे डेटर्स, 25,000चे क्रेडिटर्स, तेवढेच आपल्याला, म्हणजे फक्त 25,000ची एंट्री होईल. ओके, जेवढे कॉमन असतील दोन्ही फॉर्म मध्ये तेवढे आपल्याला एंट्री करायचे, डेटर्स आणि क्रेडिटर. तसं सेम कधी लोन असेल तर लोन सुद्धा आपल्याला इलिमिनेट करायचं आहे, म्हणजे त्या इंटरफॉर्म ओनिंग जेवढा असणार आहे तेवढं आपल्याला कॅन्सल करायचं आहे. ओके, नेक्स्ट आहे कॅपिटल ऍडजस्टमेंट देतात. म्हणजे प्रॉब्लेम मध्ये ना तुम्हाला हे, जेव्हा आपल्याला प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करू ना तेव्हा आपण बघूया, कारण आता मी तुम्हाला हे सांगून एवढं क्लिअर होणार नाही ऍक्च्युली. म्हणजे न्यू फॉर्मचा जो कॅपिटल तो फिक्स असतो, आणि तो न्यू फॉर्मचा जो कॅपिटल असतो तो PSR मध्ये सर्व पार्टनर्सला डिस्ट्रीब्यूट करायचा असतो. ओल्ड फॉर्म मधून जेवढा कॅपिटल इंट्रोड्यूस झालेला आहे न्यू फॉर्म मध्ये, तेवढा कॅपिटल मध्ये इन्क्रीज डिक्रीज करून जी रिमेनिंग अमाऊंट असेल, ओके, त्या फिक्स कॅपिटल मधून जी रिमेनिंग अमाऊंट असेल ती आपण, ती आयदर कॅश मध्ये तो न्यू पार्टनर इंट्रोड्यूस करेल, किंवा त्याला रिटर्न केली जाईल, किंवा करंट अकाउंटशी त्याचं ऍक्च्युली करंट अकाउंटनी ते ट्रान्झॅक्शन सेट ऑफ केलं जातं, किंवा करंट अकाउंटनी ते ट्रान्झॅक्शन केलं जातं, किंवा लोन क्रिएट केलं जातं. ओके, ते 2-3 सिच्युएशन्स आहेत. प्रॉब्लेम मधली जी सिच्युएशन दिलेली असेल त्या सिच्युएशन नुसार आपण हे करणार आहोत. ओके, आणि फायनली आपल्याला बॅलन्स शीट आपल्याला प्रिपेअर करायची आहे. आता बॅलन्स शीट प्रिपेअर करताना जी पीसी मध्ये जी अमाऊंट मेन्शन केली ती पीसी मधली अमाऊंट आपल्याला कन्सिडर करायची, ऍग्रीड व्हॅल्यू आपल्याला कन्सिडर करायचे, कारण की न्यू फॉर्म मध्ये आपण, न्यू फॉर्मची आपण बॅलन्स शीट आपण प्रिपेअर करतोय. ओके, आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती कंबाईन बॅलन्स शीट आपल्याला प्रिपेअर होते न्यू फॉर्मची. म्हणजे ए फॉर्मचा आपण पीसी सेपरेट फाइंड आउट केलाय, बी फॉर्मचा पीसी आपण सेपरेट फाइंड आउट केलाय, पण जेव्हा तुम्ही एबी फॉर्म मध्ये, ती एबी फॉर्मची जेव्हा तुम्ही बॅलन्स शीट जेव्हा प्रिपेअर करणार आहात त्यावेळेस तुम्हाला काय करायला लागेल, त्या दोघांची टोटल करून ती ऍसेट मेन्शन करायला लागेल. म्हणजे ए फॉर्मची मशिनरी समजा 1,00,000 रुपीज आहे, बी फॉर्मची मशिनरी कधी 50,000 रुपीज आहे, तर टोटल मशिनरी किती होईल न्यू फॉर्म मध्ये 1,50,000. तर तुम्हाला मशिनरी मेन्शन करताना ऍसेट साईडला 1,50,000 मेन्शन करायला लागेल. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला बॅलन्स शीट, म्हणजे कंबाईन बॅलन्स शीट प्रिपेअर करायची. जी पीसी मध्ये जेवढे अमाऊंट तुम्हाला दिसतील ना, त्या थोडं ऍसेटची अमाऊंट सर्व ऍसेटला मेन्शन करायच्या, लायबिलिटीची अमाऊंट सर्व लायबिलिटीला मेन्शन करायच्या. इथे तुम्हाला कॅपिटल फाइंड आउट होईल, ते कॅपिटल तुमचं ट्रान्सफर होईल. ओके, जे हे तुम्ही इथे जे एंट्री मध्ये करणार ना, हे कॅपिटल तुमचं लायबिलिटी साईडला कॅपिटल म्हणून ट्रान्सफर होईल, कधी ह्या पुढचे ऍडजस्टमेंट नसतील तर. ओके, म्हणजे कधी पार्टनर्स कॅपिटल मध्ये कधी गुडविल रिटर्न ऑफ नसेल, किंवा पार्टनर्स कॅपिटलचं ऍडजस्टमेंट नसेल, तर आपल्याला हे जे कॅपिटल आहे ते आपण डायरेक्ट आपण मेन्शन करणार आहोत लायबिलिटी साईडला. ओके, आणि लायबिलिटी साईडला तुम्ही मेन्शन केलं तर तुमची जी बॅलन्स शीट आहे ती टॅली होऊन जाईल. ओके, अशा पद्धतीने आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. आपण नेक्स्ट लेक्चरला आपण प्रॉब्लेम बघणार आहोत ऍक्च्युअली. ओके, तर तुम्ही आज जे झालेले जे जर्नल एंट्रीज आहेत ना, ऑलरेडी तुमचं मला वाटतं डिझोल्युशन मध्ये हे सर्व झालेलं असेल, थोडंफार प्रमाणामध्ये तुम्हाला आठवत असेल ते. तर तुम्ही एकदा त्या ज्या जर्नल एंट्रीज आपण ज्या घेतलेल्या आहेत ते एकदा थोडेसे स्टेप्स लक्षात करण्याचा प्रयत्न करा ऍक्च्युली. ओके, इन द नेक्स्ट लेक्चर वी विल टेक ऍक्च्युअली वन प्रॉब्लेम. आता मी प्रॉब्लेम कन्फर्म कुठला घेईन ते आत्ताच सांगत नाही, पण कुठला तरी आपण एक प्रॉब्लेम आपण घेऊया. ओके, प्रॉब्लेम मध्ये आपण जर्नल एंट्रीज, आपण जरी आपण जर्नल एंट्री जरी घेतल्या तरी सुद्धा आपण लेजर पोस्टिंग आपण त्याचं आपण करून बघणार आहोत. ओके, कारण की लेजर पोस्टिंगच मोस्टली करायला आहे. तो जर्नल एंट्री विचारल्या तरी सुद्धा तुम्हाला लेजर पोस्टिंग करून दाखवणं गरजेचं आहे, कारण की जे फायनल जे कॅपिटलचा बॅलन्स तो फाइंड आउट होईल त्याची अमाऊंट आपल्याला फाइंड आउट करणं पॉसिबल होणार नाही विदाउट लेजर पोस्टिंग. ओके, त्या जर्नल एंट्री मधली जी शेवटच्या 2-3 एंट्री आहेत त्या करण्यासाठी आपल्याला लेजर पोस्टिंग करणं आपल्याला गरजेचं आहे. ओके, तर आपण लेजर पोस्टिंग आपण करणार आहोत. जर्नल एंट्री कधी विचारल्या तर मला वाटत नाही तुम्हाला काही डिफिकल्टी येईल जर्नल एंट्री प्रिपेअर करणं. ओके, कारण की ज्या आपण लेजर पोस्टिंग करताना जर्नल एंट्री करूनच आपण लेजर पोस्टिंग करतो. ओके, त्यामुळे आपण जर्नल एंट्रीच्या ऐवजी आपण लेजर पोस्टिंग आपण करून बघणार आहोत. ओके, नेक्स्ट लेक्चरला आपण बघूया ते. ओके, एक मिनिट. ओके, मी आता ऍक्च्युअली लेक्चर क्लोज करतो. आपण नेक्स्ट लेक्चरला आपण बघूया. ओके.